नमस्कार काका, तुमचं नाव? मोहन मदनराव डेरी. आम्हाला बैलांची माहिती सांगा. हा बैल आम्ही आता आणलाय ह्याच्यातून वायवरनं. हा साहित्य खोंडे आणि ह्यो बैल आणून झाले 6 वर्षे. 6 वर्षे आल्यानंतर आम्ही चौसा असताना आणला आणि साहित्यपणे त्याला दुरीवर टाकला आणि 6 जाती त्यांनी दुरी ओढली आणि आता लागोपाठ 4-5 वर्षाला दुरीच ओढतोय. आणि तो पलीकडचा पलीकडचा तो आता खोंड आहे आमचा. तो आपल्या घरच्या गाईचा खोंड आहे. तो शर्यतीसाठी तयार करायला चाललंय. तो आता ही 16 महिन्याचा खोंड झाला आहे आमचा. त्याचे किती बगाड झालेत? मधल्याचं ही 7-6 वर्ष दुरी ओढायला चाललेली. हा शर्यतीला पळतो आणि शर्यतीला पळणाऱ्याने बगाडसाठी त्याला वापर करणार. पहिल्यांदाच नाही यावेळेस? हा पहिल्यांदाच बगाडायचं. कुठं काय दुर्विलाच? दुर्विल नाही, आपला हे मोर्चा वांड्यात चालणार, हे दुर्विल टाकणार. खुराक कशा प्रकारे चालू आहे आता सध्या? खुराक घ्यायला उडदाचं पीठ आणि फलटणी पेंट आहे, शेंगदाणा पेंट असं चालू आहे त्यांना खुराक. या बैलाची जात कोणती आहे? कोणची? या हा देशमान खिलारी आहे बैल. आणि मधला धनगरी खिलारी. आणि ह्या बैलांना आणल्यापासून माझ्या दुर्वी म्हणजे माझ्या शेतीतलं काम बी 1 नंबर केलं आणि दुर्वी बी 1 नंबर वरली. आणि अजून मी दुर्वी पोता म्हणून तर त्याला घरी मी ठेवलाय. आणि दुसरा एक 4था बैल आहे, तो माझा 28 वर्षाचा माझ्याकडे घरी बैल आहे. 28 वर्षी माझ्या बशी अजून आहे. गेल्या वर्षी त्यांनी 27व्या वर्षी दुर्वी ओढलेली आहे माझ्या बैलांनी. मी एकदा बैल घेतला की मरेपर्यंत मी वापरतो. मी विकत नाही बैल. शेतीसाठी काका कोणती बैलांची काम? दोन्ही शेतीसाठी मी संपूर्ण शेती बैलांची वापरतो. मी ट्रॅक्टरवर करून वापरतच नाही. मला बैलांची आवड आहे म्हणून मी बैलांची शेती करतो. म्हणून मी 3-3, 4-4 बैल माझ्याकडे आहेत आता उपलब्ध. एक आपला छंद आहे म्हणून, आपला बगाडाचा नाद आहे म्हणून मी नासाहेबाची कृपेने आम्हाला 4 बैल दिलेत नासाहेबांनी आमच्या घरी. चांगले आहे. धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. आता कसं आहे, आमच्या त्या बैलांनी जवळजवळ 25-26 वर्षे मला चांगली साथ दिली. त्यामुळे मी त्याला शेवटपत्र मी त्याला सांभाळणार आहे. आता वय ते 27 वर्ष झालेलं. आता 27व्या वर्ष चालू आहे.